पोलिसांवर हल्ले मारहाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। जे आपले रक्षक आहेत त्यांच्यावरच हल्ले मारहाणीचे प्रकार घडत आहेत। वर्दीतल्या माणसाची सुरक्षितता नाही तर गर्दीतल्या माणसाचं काय, असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या रिबिनी लावून आंदोलन केलंय। जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वारगेट येथे आंदोलन करण्यात आलंय। पोलिसांवर होणारे हल्ले निषेधार्थ आहे। सरकारचे हेच का आजचे दिन, जो पोलीस कर्मचारी 24 तास काम करतात त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होणे चुकीचे आहे। यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचत चाललंय। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, असं मत नगरसेविका रुपाली पाटील यांनी व्यक्त केलंय। रोज जे पोलिसांवर हल्ले होतात अक्षरशः हे निषेधार्थ आहे आणि हेच का सरकारचे आजचे दिन आहेत। जे लोक आपल्यासाठी 24 तास ड्युटी करतात, आज गणेश उत्सव चालू आहे, त्यांच्या घरातल्या सण बाजूला ठेवून आमच्यासाठी संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले असतात, पण त्यांच्यावर नागरिकांकडनं कुठल्या रोषाने किंवा कुठल्या यांनी त्यांच्यावर हल्ले होतात, हे अक्षरशः निषेधार्थ आहे। कुठेतरी पोलिसांचं मनोधैर्य पण खचत चाललेलं आहे आणि जर उद्या त्यांनीच आपलं रक्षण करणं सोडून दिलं तर आपण नागरिकांनी करायचं काय। आणि या सरकारचं खरं काम होतं की त्यांनी ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर जे गुन्हे ज्यांनी हल्ले केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, अदाखल पात्र दाखल करून त्यांच्या फास्ट ट्रॅकने केसेस चालवणे, परंतु हे सरकार नुसतं बघत राहतंय। आजचे दिनच्या नावाखाली अक्षरशः यांनी पूर्ण महाराष्ट्राचं तर मी म्हणते वाटोळच केलेलं आहे। भारताचं आपण नंतर बोलू, पण हे जर हल्ले थांबले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याच्या पुढे अशाच पद्धतीने आंदोलनाची रूपरेषा देखील हल्ले झाले। तोच विषय आहे की हे हल्ले का होत आहेत। एकतर पोलिसांनी त्याच्या संदर्भात बैठक घेतली पाहिजे आहे, याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे। कशामुळे जेव्हा पोलीस ऍक्शन करतात तेव्हा समोरनं रिॲक्शन येते, हे सरकारचं अपयश आहे। तिथे कुठेतरी सरकार अपयशी, कारण या आधी कधीही पोलीस म्हणल्यावर लोक खाकी वर्दीला घाबरून थांबत होते, परंतु आता पोलिसांवर जर हल्ले व्हायला लागले तर मला नाही वाटत कायदा सुव्यवस्था आपला व्यवस्थित चालू शकेल। कायद्याचा गंभीर प्रश्न होण्याच्या मार्गावर आहे। यावेळी आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित असून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे।